आज आपण ईश उपनिषद किंवा ईशोपनिषद यातला म्हणजे एक्झॅक्टली ईशोपनिषद काय आहे आणि त्यात काय सांगितलं गेलंय ते बघणार आहोत. किंवा हे पहिलं लेक्चर आहे, म्हणजे स्टार्ट करणार आहोत. आपल्याला ईशोपनिषद कंप्लीट करायला वेळ लागेल. ओके, 18 श्लोक बघणार आहोत टोटल आपण. किती? 18 श्लोक आणि त्यांचा अर्थ. बघा, हे जे आहे ज्ञान, याला ब्रह्मज्ञान बोललं गेलंय. बघा, जे ज्ञान वेदांमध्ये दिलंय त्याला ब्रह्मज्ञान बोललं गेलंय. आता बघू, आपण सुरुवात करूया ईशोपनिषद पासून. हा, आता त्याच्या अगोदर तुम्हाला सांगतो उपनिषद म्हणजे काय एक्झॅक्टली. बघा, वेद अगोदर जन्मास आले. ईश्वराने, ओके, ज्यांनी पूर्ण सृष्टी बनवली तो ईश्वर. देव नव्हे, देवाची व्याख्या वेगळी आहे. ओके, ईश्वर म्हणजे सगळ्यांचा सुप्रीम. त्यांनी पूर्ण पृथ्वी बनवली, सगळे देव त्याच्यानंतर देव वगैरे त्यांनी बनवले. देव म्हणजे देणारे. अग्निदेवता, वायुदेवता किंवा पृथ्वी देवता, जलदेवता, हे सगळे देव आहेत 5. आणि आकाश, या महाभूतांपासून आपलं शरीर बनतं, राईट. हे देव आहेत, हे फक्त आपल्याला देतात, आपल्याकडून काही घेत नाही. बघा, त्यांना देव बोललं गेलंय. आता त्याच्यानंतर तुम्ही बोललाल भगवान पण बोललं जातं. हा, आता हे महत्वाचा टॉपिक आहे. बघा, भगवान माणसाला पण बोलता येतं, माणसाला पण आपण भगवान बोलू शकतो. भगवान म्हणजे आता संस्कृतमध्ये भगवानचा अर्थ आहे जो भजने योग्य आहे, म्हणजे ज्याला आपण भजू शकतो, त्याला नमस्कार करू शकतो किंवा त्याचा आचरण करू शकतो, त्याला भगवान बोललाय. ही टर्म मे बी गौतम बुद्ध भगवानच्या वेळेस आली, म्हणजे जिवंत माणसाला सुद्धा भगवान ही उपाधी मिळते. बघा, अपभ्रंश होत चाललाय, आपल्याला कळत नाहीये काय चाललंय. मग ईश्वर जो आहे, मेन ईश्वर, त्या ईश्वरापासून हे ज्ञान आपल्याला मिळालं, त्याला बोलतात वेद. वेद म्हणजे काय माहितीये? ऑपरेटिंग मॅन्युअल आहे या बॉडीचं. आपल्याला शरीर दिलं किंवा कुठलंही आता वस्तू घ्या आली तर त्याच्याबरोबर काय आता मॅन्युअल देतं कसं वापरायचं ते. तसं वेद हे ऑपरेटिंग मॅन्युअल बनलंय, म्हणजे ऑपरेटिंग मॅन्युअल आहे आपल्याला मिळालेलं. ईश्वराने जे काय साधू होते, ऋषी होते, महर्षी होते, त्यांच्या हृदयामध्ये ते ज्ञान सोडलं किंवा आत्म्यामध्ये, आणि ते ज्ञान आपल्याला मिळालं. कुणीही एक किंवा कुणीही अजून क्लेम केलेलं नाहीये की वेद मी लिहिलेत म्हणून. ब्रह्मज्ञान आहे ते. ओके, याच्यावर आपण नंतर डिटेल चर्चा करूच. चला बघू ईश उपनिषद म्हणजे काय. उपनिषद भवन की आधारशिला ईशोपनिषद है. बघा, म्हणजे जेवढे काय सगळे उपनिषद आहे ते पूर्ण भवन आहे उपनिषदांचं, त्याची आधारशिला म्हणजे पाया, बेस काय आहे? ईशो उपनिषद आहे. उनको वेद अथवा उपनिषद की शिक्षा का सार कहते हैं. त्याला काय बोलतात? समरी. बघा, आता काय आता याच्यात काय दिलंय बघा, उदाहरण की रीती से नैनद देवा आत्मवनम. नैनद देवा आत्मवनम म्हणजे काय? इंद्रियों से ईश्वर प्राप्तव्य नहीं है. हा भरपूर महत्वाचा टॉपिक आहे. बघा, इंद्रियांपासून ईश्वरची प्राप्ती नाहीये. लक्षात येतंय तुम्हाला? म्हणजे तुम्ही जर इंद्रियांच्या नादी लागले तर ईश्वराकडे तुम्ही जात नाहीये, ईश्वरापासून दूर जात आहे. ओके, अजून पुढचा मंत्र बघू आपण काय. हा, ईशोपनिषद काय? ईशोपनिषद यजुर्वेद का 40वां अध्याय है. 4 वेदांमधलं यजुर्वेद महत्वाचा वेद आहे, त्याच्यामधला 40वां अध्याय आहे. ओके, आणखी एक बोलले बघा इथे, वेनस्तत्पश्यन निहितम गुहासतम. म्हणजे काय? अर्थात विद्वान उनको गुह म्हणजे हृदय, गुहा म्हणजे देखता है. ईश्वराला जो विद्वान आहे तो हृदयात बघतो. आता ही महत्वाची टर्म आहे बघा, इथे दिले आत्मानात्मानम भीम संविवेशम. भरपूर महत्वाचं आहे. म्हणजे काय माहितीये का? अर्थात जीव आत्मा के द्वारा ब्रह्मात्मा का प्रवेश करता है. जीवात्मा के द्वारा
आत्मा ब्रह्म में प्रवेश करता है. म्हणजे जर ईश्वराच्या ब्रह्म जो आत्मा आहे त्याच्यात जर प्रवेश करायचा असेल तर आपल्याला आत्मा हाच मार्ग आहे. लक्षात घ्या. याच्यात आपण थोडंसं डिटेलमध्ये जाऊ. ओके. आता हा झाला आपला रेफरन्स. ओके. दोन गोष्टी आपल्याला कळल्या इथे. पहिली गोष्ट, इंद्रियांपासून ईश्वर प्राप्ती नाहीये. दुसरी गोष्ट, ईश्वरापर्यंत आपण जाऊ शकत नाही इंद्रियांपासून. दुसरी गोष्ट, आत्मानम संविवेशम भी संविवेशम. म्हणजे काय, जर ईश्वराकडे जायचं आहे तर आत्म्याचाच, म्हणजे ईश्वरात ब्रह्मात्म्यात जर प्रवेश करायचा आहे तर आत्म्याचाच मार्ग आहे, इंद्रियांचा नाही. आता याच्या डिटेलमध्ये जाऊ आपण थोडंसं. ओके. एक्झॅक्टली काय हे लक्षात घ्या. तुम्हाला मे बी अगोदरच्या एखाद्या व्हिडिओमध्ये मी दाखवलं असेल की सूर्यापेक्षा पृथ्वी किती छोटी आहे. सूर्य जर एवढा मोठा असेल तर पृथ्वी म्हणजे मोठा असेल तर पृथ्वी त्याच्या समोर सँडचा जो पार्टिकल आहे ना, म्हणजे मातीचा कण आहे ना, तेवढी छोटी आहे. मातीच्या कणा एवढी छोटी आहे. ओके. भरपूर तुम्हाला मिळतील त्याच्यात, म्हणजे 60 मिलियन पृथ्वी बसतील सूर्यामध्ये, एवढे मोठे. चला आता पुढचं पण सांगतोच तुम्हाला. गुरुग्रह भरपूर मोठा आहे. सगळे बाकीचे ग्रह एकत्र केल्याने गोळा बनवला ना तरी गुरुग्रह एवढा होत नाही, त्याच्यापेक्षा छोटाच राहतो. एवढा मोठा आहे गुरुग्रह. आणि गुरुग्रह असे 1000 गुरुग्रह बसतील एवढा मोठा सूर्य आहे. त्याच्यानंतर जेवढा तुम्हाला सांगितलं मातीच्या कणा एवढी जर पृथ्वी आहे सूर्याच्या समोर, तसं आपली जी गॅलेक्सी आहे त्या गॅलेक्सीमध्ये सगळ्यात मोठा जो तारा आहे त्याच्या समोर आपला सूर्य काय आहे, मातीचं कण आहे. आणि असे मिलियन्स ऑफ स्टार्स आहेत आपल्या गॅलेक्सीमध्ये. आणखी एक मजेची गोष्ट आहे बघा. हा जो सूर्य ना, सूर्य आपल्याला सांगितलं की सूर्याभोवती पृथ्वी फिरते, हे खरं आहे. पण तो सूर्य सुद्धा गतीमध्ये आहे. सूर्य सुद्धा गॅलेक्सीचे चक्कर काढतो. 2.25 लाख किलोमीटर प्रति ताशी सूर्य पृथ्वीच्या, सॉरी नॉट पृथ्वीच्या, गॅलेक्सीच्या भोवती फिरतोय. आणि मागच्या जवळजवळ 16 करोड वर्षात फक्त 8 चक्कर झालेत सूर्याचे गॅलेक्सीच्या भोवती. 2.5-2.25 लाख किलोमीटर प्रति ताशी. म्हणजे आपण सगळे त्या बसमध्ये बसलोय जी 2.25 लाख, म्हणजे पृथ्वीसह एक छोटूसं कण आहे ना, पृथ्वीसह आपण फिरतोय. ओके. आता भव्यता सांगितली मी तुम्हाला विश्वाची. भरपूर व्हिडिओ आहेत त्याच्यावर, तुम्ही बघा. मी पाहिजे तर एखादी लिंक पण टाकेल. किती भव्य आहे विश्व. त्याच्यापेक्षा गॅलेक्सीपेक्षा अशा बिलियन्स ऑफ गॅलेक्सी आहेत, या मोठ्या मोठ्या गॅलेक्सी आहेत. आपल्या याच्यापेक्षा आपल्या गॅलेक्सीमध्ये मे बी 400 मिलियन तारे आहेत. अशा 1 बिलियन ताऱ्यावाल्या पण गॅलेक्सी आहेत आणि त्या भरपूर दूर आहेत आपल्यापेक्षा. हे झालं तुम्हाला मॅक्रो, म्हणजे मोठ्या लेवलला समजून सांगितलं. आता छोट्या लेवलमध्ये जाऊ आपण. छोट्या लेवलमध्ये आपल्याला काही वर्षापूर्वी, मे बी 100-150 वर्षापूर्वी फक्त आपल्याला मॉलिक्यूल पर्यंत माहिती होतं. त्याच्यानंतर आपल्याला कळलं ॲटम आहे. ॲटम सगळ्यात छोटा पार्टिकल. आपण बोलायचं अगोदर मॉलिक्यूल, अगोदर तर कण बोलायचो, नंतर मॉलिक्यूल, नंतर ॲटम, आणि नंतर इलेक्ट्रॉन, आणि नंतर आता क्वार्क्स आलेत. 20-30 वर्षापूर्वी कळलं आपल्याला की क्वार्क्स म्हणजे ज्याचं न्यूक्लियस आहे ॲटमचं, ते क्वार्क्स पासून बनलेलं आहे. अजूनही पुढचे 10 कण आहेत, सूक्ष्म कण आहेत, ते बघायचे राहिलेत, माहिती नाही आपल्याला. ओके. पूर्ण जग हे सूक्ष्म कणांपासून बनलेलं आहे, हे तर क्लिअर झालं याच्यापासून. आता ज्या वेळेस ॲटम आणि इलेक्ट्रॉनचा, जे रुदरफोर्ड जो नावाचा शास्त्रज्ञ होता, त्याला शोध लागला की किती गॅप आहे. जे न्यूक्लियस आहे आणि इलेक्ट्रॉन आहे, हे काय झालं, फिजिकल मॅटर झालं. ओके. फिजिकल मॅटर मध्ये काय, पोकळी आहे. जसं इथून तर चंद्रापर्यंत अवकाश आहे, इथून तर सूर्यापर्यंत अवकाश आहे, लक्षात घ्या. तशीच पोकळी आहे इलेक्ट्रॉन आणि न्यूक्लियसच्या मध्ये. तर जर विचार केला तर 99.99999999% काय आहे, पोकळी आहे. कशामध्ये, जे ॲटम आहे त्याच्या न्यूक्लियस म्हणजे पोकळी आहे, आणि बाकीची पोकळी म्हणजे किती आहे, मॅटर किती आहे, म्हणजे भौतिक मॅटर किती आहे, फिजिकल, जे आपण हात लावू शकतो, ते टँजिबल भौतिक, ते फक्त
0.000000001% एवढं छोटं आहे. आता सकाळी उठल्यानंतर रात्री झोपेत त्याला शोध लागला रुदरफोर्डला. ओके, रुदरफोर्ड ज्या वेळेस बेडवरून सकाळी उठला आणि त्यावेळेस त्याला वाटलं की आपण आता पृथ्वीवर, म्हणजे तो घाबरायला लागला पृथ्वीवर पाय द्यायला, जमिनीवर पाय द्यायला. जमिनीवर जर पाय दिला आणि 99.99999% एवढी जर पोकळी तर मी पृथ्वीच्या आरपार जाईल निघून. बघा, पृथ्वीच्या आरपार निघून जाईल अशी त्याला भीती वाटली. सकाळी उठल्यानंतर, डोळे उघडल्यानंतर तो लवकर जमिनीवर पाय देत नव्हता. बघा, सो आता माझा तुम्हाला सांगायचा उद्देश असा आहे की आपण चाललोय कुठे. हे जे ब्रह्मज्ञान आहे, तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं 10,000 वर्ष कमीत कमी, त्याच्याही अगोदरचं आहे, मे बी 10, 15, 20,000 वर्षापूर्वीचं असेल. पण आपण चाललोय कुठं? भौतिक ज्ञानाकडे चाललोय. भौतिक, त्याच्यात ज्याचं अस्तित्व फक्त 0.00001% आहे. बाकीचं काय? बाकीच्या याच्यात एनर्जी आहे. इथर बोलतात त्याला. जसं हे जे आहे अवकाशाला त्यातलं मधलं जे आहे त्याला इथर बोलतात. अजून 10 कण आपल्याला माहिती नाहीत, बाकीचे छोटे कण फक्त आपल्याला क्वार्क्स पर्यंत माहिती. आपली लिमिटेड आहे बुद्धी. त्यामुळेच लक्षात घ्या, आपला आत्मा सूक्ष्म आहे. हा, तुम्ही म्हणाला आता आत्म्याचं अस्तित्व कसं? साधं उदाहरण देतो तुम्हाला मी. आत्म्याचं अस्तित्व प्रत्येकाच्या शरीरामध्ये आत्म्याचं वास्तव्य आहे. बघा, जर साधी गोष्ट आहे, जर मूवी बघत असेल थिएटरमध्ये, जर जेवढे असतील 1000 लोक असतील किंवा 500 लोक असतील, मोठा असेल तर 1000, 500 लोक असतील, 500 लोक सगळेच लोक हिरोच्या बाजूने का असतात? चांगल्याच बाजूने का असतात? प्रश्न आहे ना. सगळे लोक चांगल्याच का साथ देतात? एखाद्याला का वाटत नाही नाही विलन याला का? कारण तो तुमच्यातला आत्मा आहे, तो जागा होतोय आणि तो सांगतोय चांगलंच कर बाबा. ओके, तोच तुम्हाला ईश्वराकडे घेऊन जाणार आहे. बघा, ईश्वराचा काही ना काही अंश आहेच त्यात, ईश्वराकडे घेऊन जाणार आहे तो आत्मा. म्हणूनच तुम्हाला प्रत्येक वेळेस क्षणोक्षणी ज्यावेळेस 2 मार्ग दिसतात, तो जो पहिला मार्ग आहे तो मनाचा आहे. तुम्हाला सांगितलं 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय आहेत आपल्या शरीरात, आणि ह्या 5 आणि 5 10चा स्वामी, यांचा स्वामी कोण आहे? मन आहे. त्यामुळे मन इंद्रिय आणि कर्मेंद्रियांचा ऐकतो, आणि मग आणि आत्मा ह्या पूर्ण यांच्यावर राज्य करतो. बघा, डिसिजन, फायनल डिसिजन अथॉरिटी आत्म्याकडे. असं बऱ्याच वेळेस झालं असेल तुम्ही की नाही मनाचं ऐकून गेले आणि नंतर अचानक वाटलं नाही चुकीचं आहे करतोय मी, नाही योग्य केलं पाहिजे मी, आणि तुम्ही तुमचं डिसिजन बदलता शेवटच्या वेळेस. त्यावेळेस तुमचा आत्मा जागा झाला. बघा, लक्षात येत आहे. म्हणूनच तुम्हाला सांगितलं आत्म्याचं आयुष्य एकदम सूक्ष्म आहे, आणि त्या सूक्ष्मलाच जर जाणून घ्यायचंय तर आपल्याला आत बघायला लागेल, बाहेर नाही. डोळे बंद करावे लागतील. बाहेर भौतिक जग आहे. जेवढं तुम्ही ह्या इंद्रियांच्या मागे लागणार, ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रियांना जेवढं तुम्ही आनंद द्यायला विचार करणार, तेवढे तुम्ही फसत जाणार आहे. बघा, दूर जाणार आहे. आताच आपण बघितलं, इंद्रियांपासून ईश्वराकडे जाणारा रस्ता नाहीये, त्याच्या विरुद्ध दिशेने तो रस्ता. त्यामुळे इंद्रियांच्या मागे लागू नका, त्यांना संतुष्ट करण्याचा प्रयत्न करू नका, आणि ते संतुष्ट होणारच नाहीये. तुम्हाला सांगतो, इंद्रियांचा खेळ असा आहे. साध्या साध्या गोष्टीपासून सांगतो तुम्हाला. काही असो, खाणं पिणं असो, गोड खाणं असो, किंवा एखादं लत लागणं असो, सिगरेट बिडी काहीही असो. ओके, इवन तुमचं रिप्रोडक्शन जे आहे ती प्रक्रिया असो. ओके, सगळ्या याच्यामध्ये लत लागते आपल्याला. आणि त्याचं असं आहे, तुम्हाला सांगतो, मनाचं हे जे 5 इंद्रिय आहेत ना, आणि हे कर्मेंद्र, यांचं असं आहे, यांना कधीही त्यांचं सॅटिस्फॅक्शन होत नाही. ते कसं आहे माहिती आहे? जसं आपण फायरमध्ये वूड टाकतो, वूड आगीमध्ये काय टाकल्यासारखं आहे? लाकडं टाकल्यासारखं आहे. जेवढे लाकडं तुम्ही पुढे सरकवणार तेवढी आग मोठी होत जाणार, कधीच कमी होणार नाही. इंद्रियांना तुम्ही कितीही खायला द्या, ती आग मोठीच होत जाणार.
कमी होत नाही. लक्षात घ्या. शेवटी ह्या मन आणि या इंद्रियांच्या मागे लागून हे जे आपले कर्मेंद्रिय ते डिसेबल होऊन जातात, बॉडी खराब होऊन जाते आणि आत्मा तर मरूनच जातो अशा लोकांचा. लक्षात घ्या. त्यामुळं हा मार्ग विरुद्ध दिशेचा आहे. जो कर्मेंद्रियांना आपण प्रत्येक वेळेस मनोरंजन करतो ना, कितीही मनोरंजन करा, कितीही मूवीज बघा, कितीही काही करा, किती काय ज्या लत असतील तेवढं करा, सगळ्या लतीचं सांगितलं मी तुम्हाला. नाही, पॉसिबल नाही. तुम्ही दूर निघून जाताय. एनर्जी लेवल तुमची डाऊन होत जाते. सगळ्या एनर्जीचा खेळ आहे आणि त्या एनर्जीचा स्वामी, एनर्जीला कंट्रोल करणार. लक्षात घ्या, मोठा कन्सेप्ट आहे. ही सगळी जी एनर्जी आहे म्हणजे ॲटम आणि बाकीचे न्यूक्लियस वगैरे फिरतात, त्या सगळ्या एनर्जीला कंट्रोल करणारा आत्मा आहे तुमच्या शरीरातला. म्हणजे ह्या शरीराचा ईश्वर आत्मा आहे. लक्षात घ्या, आत्मा म्हणजे काय. आणि या पूर्ण विश्वाचा ईश्वर परमात्मा आहे. ही साधी डेफिनेशन आहे बघा. म्हणजे ही जी एनर्जी आहे सगळी, त्या एनर्जीला आपला आत्माच आपल्याला कॉन्सन्ट्रेट करून देऊ शकतो. लक्षात घ्या. म्हणजे थोडक्यात तुम्हाला सांगितलं मी आत्मा म्हणजे काय. जसं जसं आपण उपनिषद बघू पूर्ण. आता उपनिषद काय आहे, वेदांचा सार आहे. ऋषी मुनींनी भरपूर काय करून तप जप करून त्याचा अर्थ आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी सांगितलंय हा आम्ही सांगितलेला तुम्हाला अर्थ आहे, त्याच्या पुढे तुम्ही अर्थ लावा. त्याचा अजून संपलेलं नाहीये त्याचं स्पष्टीकरण. एवढं गूढ ज्ञान आहे बघा, हे ब्रह्मज्ञान आहे. त्यामुळे बघा, तुम्हाला आज मी आत्मा म्हणजे काय हे थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न, किंवा ईश्वराकडे जाण्याचा एकच मार्ग आहे, तो आत्म्यापासूनच जातो. त्यामुळे आत्म्याला आपल्याला अगोदर जाणून घेणं गरजेचं आहे. लक्षात घ्या बघा, अगोदर आत्म्याचं ऐकायला तर शिका. ओके, मी एवढंच बोलेन आणि आजचा टॉपिक आपण इथेच थांबूया. बघा, जमतंय का स्वतःचा आत्मा शोधायला. ओके, इंद्रियांच्या नादी लागू नका. बघा, ते तुम्हाला कुठेच घेऊन जाणार नाही, खड्ड्यात घेऊन जाणार आहे, खड्ड्यात अक्षरशः. किती उदाहरणं आहेत आपल्याकडे. थोडासा शांतपणे बसून विचार करा की इंद्रियांना आपण कॅटर करतोय, की इंद्रियांना आपण खाऊ घालतोय, की आपण आत्म्याचा विचार करतोय. बघा, आत बघण्याची गरज आहे, बाहेर काही नाही. आतलं जग महत्वाचं आहे. ओके, आणि त्याचा स्वामी आत्मा आहे बघा. ओके, नमस्कार.